तितकंच आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होतील, त्यावेळेस आपण सरकारला कुठल्या पद्धतीने मुदत एवढी वाढ 100% पण मुदत वाढच्या नंतर पण आपल्याला लढाई परत लढायला लागणारच आहे. हे तितकंच महत्वाचं आहे. आम्ही म्हणत नाही मुदत वाढ होणार नाहीये. मुदत वाढ ही 100% आहे. कारण तशी हालचाल आजच्या बोलण्यावर मला दिसलेली आहे. कारण आम्ही आजच्या बोलण्यावरती जर बघितलं तर त्या अनुषंगाने आम्ही बोललो, ऐकलो. तर त्या म्हणजे आम्हाला पहिल्यांदा आणि हे जे बोलणं आहे, म्हणजे आता जे आज जे बोलणं ऐकलं, तर ते बोलणं मी आजच्या घडीला जे बघितलं तर जेव्हा मी महाशिवरात्रीला बोलणं ऐकलं, ते बोलणं आणि आजचं बोलणं ते सेम होतं. साहेब, ते बोलणं आणि आजचं बोलणं सेम होतं. फक्त कोण बोललं, काय बोललं हे सांगत नाही आणि परत सकाळपर्यंत लगेच आईचा जन्म महाशिवरात्रीच्या दिवशीच आहे ना? हं. हां, आमचा जी.आर. महाशिवरात्रीलाच आला होता. हो. त्यामुळे जी-आर नाव ठेवलं 29 तारखेला काहीतरी आला तुमचा जी-आर. बरोबर. 26-27 तारखेला 26 हां, 26-27 ला. हां. म्हणजे आ अगदी एवढी परफेक्ट बातमी आपल्याकडे आहे सध्या. त्यामुळे मी थोडा समाधानकारकमध्ये आहे. पण तरी देखील गाफील न राहता तरी देखील मी गाफील न राहता किंवा ह्या गोष्टी हातात पडत नाहीत. तोपर्यंत मी गप्प बसणारा माणूस नाही. मी प्लॅनिंग करून आता फक्त आता मी तारीख डिक्लेअर करायची होती किंवा बाकीच्या गोष्टी होत्या. पण आता ते 19 तारखेचा विषय चालू असल्यामुळे थोडं हे होतंय. पण त्याचं पण उद्या नाही पण सकाळपर्यंत आता बाबा आता नेतृत्व ज्यावेळेला एकत्रित आहे म्हणजे काल तर अक्षरशः गळाभेट झाली आणि तो खरंच खूप महत्वाचा क्षण होता सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी. एक एक आंदोलनाला कमी संख्या असण्याचं एक कदाचित हे कारण असू शकतं, की कुणी बाबांच्या बोलण्याची वाट बघत होतं, कुणी चाकूरकर साहेबांच्या आणि काही तर कारणं शोधत होते, की नाही साहेब हम इस गट के है ना उस गट के. आता मात्र तुम्ही सर्वजण एकत्रित आलेले आहात. तर एक सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांची इच्छा ही असेल, की आता जीही तारीख तुम्ही द्याल, तर ती आपण खूप तारीख नाही सर माझ्याकडे विचारपूर्वक सगळा डाटा तयार आहे. मी तारीखची नाही वाट बघत. मी डाटा तयार आहे. फक्त मी मी चाकूरकर साहेबांना आता विरोधच नाही ना आमचा. तर त्यांनी जे निर्णय घेतला त्यावरती मी त्यांना सांगेन, की बाबा ते म्हणले आता तुम्ही त्यांना मी सांगेन ना, की आता आपण हे बघू आता झालं. आता हे बघितल्यानंतर पुढचा निर्णय असेल. तर आम्ही लगेचच त्या गोष्टीवरती पुढे वाटचाल करणारच आहोत. त्यात काही थांबणारच नाही ना परत मी लगेच. म्हणजे तो विषयच नाही तिथं काय. पण ते व्हावं ना आता लगेच. उद्या व्हावं अशी अपेक्षा आमची. आम्हाला वेळ लागू नये. उद्या काम व्हावं आमचं. अपेक्षा आमची उद्याची. बरोबर. उद्याचा दिवस परावर जाऊ नये ना आमचा. हो. उपोषण करण्याचं काही आवश्यकता आहे सध्या. विदाऊट उपोषण पण काम झालं तर बरोबर. हां, मग लढण्यासाठी आपल्याला जागा शिल्लक होईल ना. आता उद्या ह्या गोष्टीवर काय निर्णय आहे? मी आज जे बोलले ते उद्या मला समजेल. त्यावर मी तुम्हाला सांगेन पुढं काय असेल ते. चांगली बातमी पण सांगेन लगेच. पण आज कळलंय मला. हे तुम्हाला सांगतोय मी आज. आज सकाळच्या बोलण्यामध्ये कळलंय, की हे चालू आहे. काय अडचण नाही. मग विषय कुठला आहे किंवा काय आहे ते भाग माहीत नाही. पण आजचा जो विषय आहे, कारण तो विषयाच्या अनुषंगाने सकाळ संध्याकाळ 2 टाईम आमचं बोलणं होतच त्या बाबतीतलं. परभणी जिल्हा पण आहे खूप सुंदर, छान आहे. परभणी जिल्ह्यामधून पण बऱ्यापैकी प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी आहेत. ज्यांना कोणाला पुस्तक पाहिजे असेल त्यांनी मला डायरेक्ट फोन करावा, ॲड्रेस पाठवून द्यावा, पिनकोड नंबर पाठवून द्यावा आणि लवकरात लवकर अ, संभाजीनगरमधून अजून पुस्तक जमा झालेली नाही आहेत. त्या ठिकाणचे जे महत्त्वाचा विषय असेल, जळगावमधून काही थोडेफार पुस्तक जमा झालेले आहेत. बाकीचे जे जिल्हे आहेत नांदेड, नांदेडमधून अजून त्या ठिकाणचं नाहीये. त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थींनी ताकद लावावी. बाकीचे जिल्हे म्हणजे हे हिंगोली. हिंगोलीमधून पण त्या पद्धतीने ताकद लावून आणण्याचं गरजेचं आहे. प्रत्येकानं म्हणजे एक विनंती आहे, की आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करा. जेवढं लवकर जमतंय, तेवढं लवकर हा सगळा विषय पूर्ण होऊन 100% तुम्हाला चांगली बातमी आपल्याच माध्यमातून मी आज पण तुम्हाला आता मी ऐकवलं असतं, पण आता शांतीमध्ये क्रांती करू. नाहीतर परत मग गोपनीय बातम्या भंग झाल्या म्हणून पुन्हा वेगळं नको व्हायला. हां ना, ते होतं ना साहेब. गोपनीय बातम्या ज्या आहेत, म्हणजे नियमाचा भंग केला म्हणून आणि परत आणि त्यावर आणि परत दंगा नको व्हायला. त्यापेक्षा आपलं झाकली मूठ सव्वा लाखाची खाऊ आणि निवांत राहू. ओके सर. येस बाबा. हां, बाबा सध्या प्रवासामधून जस्ट आलेले होते, पण तरी सुद्धा त्यांनी जवळपास तासाभराचं लाईव्ह आपल्याला दिलेले आहेत. आणि चाकूरकर साहेब पण मुंबईमध्येच आहेत.